जरा नीट जरासं तिरपूर नाही ते म्हणते नाही ह्याच्यावर केलं मोठे तो टेबल स्टीलचा मला द्या आणि हे तिथं होता तिथं ठेवा तो. हां हात जोडा. सिद्धं सुद्धं प्रणमीय जिनेन्द्रवर्णे चन्दमकलङ्कम् गुणरयणभूषणोदयम् जीवस्सपरुवनम् ओच्छम्. जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय बोलो चारत्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षाट सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय. काल आपण पर्याप्ती प्ररोपणा संपली होती, त्याचं थोडंसं रिव्हिजन करू आणि शेवटची गाथा थोडी परत एकदा थोडंसं सांगू. लब्ध पर्याप्त कशाला म्हणायचं स्नेहा? होत नाही त्याला काय म्हणायचं लब्ध पर्याप्त. आणि निवृत्त पर्याप्त कशाला म्हणायचं? पर्याप्त नामकर्माचा उदय आहे ज्या जीवाची शरीराची पर्याप्ती पूर्ण झाली नाही तोपर्यंत त्याची पर्याप्ती नियमानं पूर्ण होणार आहे, परंतु जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात? निवृत्त पर्याप्त म्हणतात. लब्ध पर्याप्त एकूण भाव लगातार झाले तर किती होतात? त्याचे हां तुम्हालाच विचारायचं नुसतं 66,000च का? हां सांग. 36. त्यातल्या आता कुणाचे किती ते पटपट सांगायचं. सांग. चोवीस असे एकूण 66,336 होतात. आणि एकेंद्रियामध्ये प्रत्येक एक इंद्रियांचे म्हणजे सूक्ष्म बाजाराचे एकेकाचे 6,012 होते. त्यानंतर आपण बघितलं होतं की 13व्या गुणस्थानामध्ये अपर्याप्त म्हटलं कोणत्या अपेक्षेने? अपर्याप्त म्हणतात. म्हणजे अपर्याप्त म्हणतात कोणत्या अपेक्षेने? मिश्र कायोग असतो म्हणून त्याला अपर्याप्त म्हटलेलं. आणि 6व्या गुणस्थानामध्ये निवृत्त पर्याप्त कोणत्या अपेक्षेने म्हटलेलं आहे? आहारात मिश्र कायोग असतो म्हणून त्या ठिकाणी आहार शरीराच्या पर्याप्ती पूर्ण व्हायची आहे म्हणून त्याला तिथं निवृत्त पर्याप्त म्हणतात. आता ह्या काळामध्ये कोणाला नसते ते आहारक मिश्र. ह्या काळामध्ये फक्त पहिलं, दुसरं आणि चौथं 3च गुणस्थान असणार. लब्ध पर्याप्तकाच्या ह्याच्यामध्ये अपर्याप्त काळामध्ये 4थं गुणस्थान असत नाही कुठं. दुसरं कोण सांगते? ते जो तिकडची
व्यवस्थित आहे, चांगलं. चौथ्या गुणस्थानामध्ये अपर्याप्त अवस्थेमध्ये कोणत्या म्हणजे कोणत्या पर्यायामध्ये चौथ्या गुणस्थानामध्ये अपर्याप्त असत नाही, म्हणजे सम्यक दृष्टी मग कुठं जात नाही, ते सगळं असत नाही. तिथं पर्यायामध्ये ज्योतिषवासी, भवनवासी, रेंदरवासी आणि 2 ते 6, 2 पासून खाली 7 नरक. पहिलं नरक सोडून 6 नरकामध्ये चौथं गुणस्थान असणार नाही अपर्याप्त अवस्थेमध्ये. आणि भवनवासी देव व्यंतर आणि ज्योतिषकामध्ये आणि कोणत्याही स्त्रियामध्ये. आता नपुसक वेद कुठं घ्यायचं, फक्त नपुसक वेदामध्ये पण असत नाही, परंतु फक्त पहिल्या नरकामध्ये तो नपुसक वेदी असतो, तेवढ्या अपेक्षा तिथं त्याला काढलं नाही अजून. परंतु मनुष्य तिऱ्यांच्यामध्ये तो नपुसक वेदामध्ये पण तिथं चौथं गुणस्थान असणार नाही. जे सम्यक दृष्टी मरून नपुसक वेदी होत नाही, फक्त पहिल्या नरकात तेवढाच अपवाद आहे, तिथं होतं नपुसक वेदी. परंतु अन्य कुठे तो नपुसक वेदी होत नाही, म्हणजे पुरुष वेदीच होणार नाही मला, जे भावपण आणि द्रव्यपण काय होणार त्याचं पुरुषच होणार. आणि कोणतं सांगितलं, नरकामध्ये दुसऱ्या गुणस्थानात घेऊन जात नाही. जे नरकामध्ये अपर्याप्त अवस्थेत दुसरं गुणस्थान असणार नाही, सासाधन, कारण काही इथून घेऊन जात नाही तो नरकामध्ये. म्हणजे अपर्याप्त अवस्थेत कोणतं गुणस्थान असते, मागच्या भावात जे घेऊन येईल तेच असणार, तिथं बदलणार नाही गुणस्थान. मागच्या भावात जर शेवटी समजा चौथं गुणस्थान घेऊन गेला असेल तर तो पुढे चौथं राहणार, दुसरं असेल तर दुसरं गुणस्थान राहू शकणार त्याचा काळ अजून असेल तर, आणि पहिलं गुणस्थान घेऊन गेलं तर पहिलंच असणार, कारण अपर्याप्त अवस्थेत गुणस्थान बदलत नाही. मग अपर्याप्त झाल्यानंतर मग त्याला सम्यक्त्व उत्पन्न होऊ शकतं किंवा सम्यक्त्वातून मिथ्यात्व वगैरे पण येऊ शकतो. आता अनेक काल म्हणजे नियम सांगितला आपण, हे झालं म्हणजे तर ज्या जीवांना पहिल्यांदा काय झालं, नरकायचा बंद झाला. कोण जातो नरकामध्ये सम्यक दृष्टी, पहिल्या नरकात तेवढा जातो म्हणून सांगितलं की नाही. ज्याने पहिल्यांदा नरकायचा बंद केलेला आहे, नंतर त्याला सम्यक दर्शन झालं. कोणतं, शाही सम्यक्त्व. मग शाही सम्यक्त्व अजून पूर्ण झालं नाही, अजून थोडंसं शिल्लक आहे, कृतकृत्य वेदक म्हणतात त्याला. तो असेल त्या अवस्थेत सुद्धा त्याला मरण आलं तर तो जाणार तर पहिल्या नरकातच जाणार, कारण त्या शाही सम्यक्त्व झाल्यानंतर त्यानं जर अगोदर नरकायचं जास्त, नरकायचं काय होणार, त्या ठिकाणी सम्यक दर्शन रूपी खडगाच्या द्वारे 6 पृथ्वीतली जी आयु आहे ती खंडित होते. जे सम्यक दर्शन झालं की दुसऱ्या नरकापासून ते 7व्या नरकापर्यंतची जी आयु असेल ती सगळे अपवर्तित होणार आणि पहिल्या नरकाचीच आयु राहणार त्याची. तुझ्या सैनिक राजानं पण पहिल्यांदा 7व्या नरकाची आयु बांधली होती 33 सागर, परंतु नंतर त्याला सम्यक दर्शन झालं तर फक्त 84,000 वर्ष त्याची आयु राहिली. अशा त्या आयुचं काय होतं, पहिला बांधलं आणि नंतर सुद्धा काय होतं, त्याचं अपवर्तना होऊ शकते, कमी होऊ शकते आयुष्य. आता आपण भोगतो ते पण कमी होऊ शकते आपलं, आणि जे बांधलेलं आहे ते सुद्धा पुन्हा कमी होऊ शकते अपकर्षण म्हणून, अपवर्तना घात म्हणतात त्याला. मग तसं किंवा जर समजा त्या जीवाने पहिला तिऱ्यांच्याही बांधले असेल आणि मग त्याच्यानंतर त्याला सम्यक दर्शन झालं, शाहीत सम्यक दर्शन झालं, तर तो कुठे जाणार नियमानं, भोगभूमीमध्ये तिर्यांची होतो, कर्मभूमीमध्ये तिर्यांची होत नाही. म्हणून सम्यक दृष्टी कर्मभूमी तिर्यांच्या पण होत नाही. घ्यायचं काय, सम्यक दृष्टी कर्मभूमी तिर्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. एकेंद्रिय विकलेंद्रियामध्ये आणि लब्ध पर्याप्त जीवांमध्ये पण होत नाही. सम्यक दृष्टी कुठं कुठं उत्पन्न होत नाही, तर पहिल्यांदा सांगितलं काय, 2 ते 6 नरक, भवनत्रिक, सगळ्या स्त्रिया, नपुसक वेद फक्त पहिला नरक सोडून, आणि आता सांगितलं मी काय, एकेंद्रिय विकलेंद्रिय आणि लब्ध पर्याप्त, कुठला पण लब्ध पर्याप्तकामध्ये आणि कर्मभूमी तिऱ्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. आणि वरच्या देवामध्ये जरी गेला वैमानिकामध्ये तरी सुद्धा तो प्रकीर्णक
अभियोग्य आणि किल्बिषिक हे 3 खालचे जे देव आहेत ना, देवांचे प्रकार केले तर मग 14 अध्याय सुरू झाले का? हां, त्यामध्ये ना इंद्र, सामानिक, त्रायस्त्यांश, पारिषद, आत्मरक्ष, लोकपालक, आणि शेवटी ना प्रकीर्णक, अभियोग्य आणि किल्बिषिक ह्या 3 मध्ये पण उत्पन्न होत नाही सम्यदृष्टी. म्हणजे वैमानिक देव जरी झाला तरी ह्यामध्ये होणार नाही. हा, म्हणजे पहिलाच कुठला तरी इंद्र होईल किंवा सामानिक होईल किंवा लोकपाल होईल असं चांगल्या देवामध्येच उत्पन्न होणार. प्रकीर्णक, अभियोग्य आणि किल्बिषिक या देवामध्ये पण उत्पन्न होत नाही. जेव्हा आता पुढं लक्षात आलं, कर्मभूमीत मनुष्य पण होत नाही. कर्मभूमीत मनुष्यामध्ये कसं देव आणि नारकी मरून कर्मभूमीचे मनुष्यच होणार ना. मनुष्य मरून कर्मभूमी मनुष्यामध्ये होत नाही. म्हणजे आता सम्यक दृष्टिकोनी मनुष्य आहे तर मरून तो पुन्हा कर्मभूमी मनुष्यामध्ये उत्पन्न होणार नाही. तो झाला तर भोगभूमी मनुष्यामध्येच उत्पन्न होईल. सम्यक दर्शन व्हायच्या अगोदर त्याने मनुष्याचा बंध केला असेल समजा कुठल्या तरी मनुष्याने, आणि नंतर त्याला क्षायिक सम्यक दर्शन झालं तर तो कुठे जाणार? भोगभूमी मनुष्यामध्ये उत्पन्न होणार. कर्मभूमी मनुष्यामध्ये उत्पन्न होणार नाही. परंतु देव आणि नारकी नियमानं कर्मभूमी मनुष्यामध्ये उत्पन्न होतात, म्हणून तिथं काढलं नाही त्याला. असं लिहा पाहिजे सुद्धा, कर्मभूमी मनुष्य मरून कर्मभूमी मध्ये उत्पन्न होत नाही. जे सम्यक दृष्टी असेल तर कर्मभूमीतला मनुष्य किंवा तिर्यांचं दोघं पण देवगतीत जाईल आणि मनुष्याचा बंध केला असेल तर भोगभूमीमध्ये जाईल. भोगभूमीतून देवातच नियमानं जात असतात. भोगभूमीतलं एकच गती आहे, भोगभूमीतून देवगती. तिथं पण मिथ्यादृष्टी असेल तर भवनत्रिकामध्ये आणि सम्यक दृष्टी असेल तर पहिल्या दुसऱ्या स्वर्गामध्ये जातो. चला पुढे जाऊया. आता प्राण प्ररूपणा सांगते पुढं. त्याच्यामध्ये फक्त हे मंगलाचरण लिहायचं राहिलं. ह्याच्यात एक मंगलाचरण आहे तेवढं. त्रिषष्टिं प्रकृतिर्हत्वा लब्ध्वारन्त्यं जगन्नुतं शास्ति भव्यान् द्विधा धर्मं यस्तं वंदे विनंदनम. चौथी प्ररूपणा, चौथ्या अभिनंदनात तीर्थंकरांना नमस्कार केला. ती 63 प्रकृतींचा नाश करून अर्हंत लक्ष्मी ही जी कशी आहे सगळ्या जगामध्ये वंदनीय आहे, अशा त्या अर्हंत लक्ष्मीला प्राप्त करून, अर्हंत पदाला प्राप्त करून जे भव्यांना 2 प्रकारच्या धर्माचा उपदेश करतात अशा त्या अभिनंदननाथाला मी वंदन करतो. असे हे टीकाकारांचं मंगलाचरण आहे. तुमच्या छोट्या पुस्तकात नसेल, मोठं पुस्तक असेल तर त्यामध्ये असेल मंगलाचरण. हां, त्यात आहे. त्यात माहीत नाही, ते पण ह्याचं आहे, त्यांचं पुस्तकाचंच आहे. पुढं 129 नंबरची गाथा आहे. बाहिर पाणे जहाँ तहेव अभ्यंतरे ही पाणी. पाणंती जेहि जीवा ते होन पाणा ते होंती नित्तिठा. प्राण शब्द आपण म्हणतो ना, तो माझा प्राण आहे. म्हणजे काय की त्याच्याद्वारेच ज्याच्याद्वारे आपण जगतो, जीवन संज्ञेला प्राप्त होतो, त्याला काय म्हणतात? प्राण म्हणतात. म्हणून ते सांगितलं की ज्याप्रमाणे बाहेर पाणीही बाह्य प्राणांच्या द्वारे, त्याचप्रमाणे तहेव त्याचप्रमाणे अभ्यंतरेही पाणीही अभ्यंतर प्राणाच्या द्वारे
जेही ज्याद्वारे जीवा पाणंती जीव जगतात ते पाणा होती निद्दिष्टा ते प्राण आहेत असं आगमामध्ये सांगितलेलं आहे. मग आता जीव कशाच्या द्वारे जगतो तर इथं दोन सांगितले प्राण, अभ्यंतर प्राण आणि बाह्य प्राण. बाह्य प्राण म्हणजे त्याला द्रव्य प्राण म्हणायचं, जे पुद्गलात्मक आहेत. हे तीन प्रकारचे प्राण बघायचे आपण. एक व्यवहारणे, सद्भूत व्यवहारणे, असद्भूत व्यवहारणे आणि निश्चयने. द्रव्य संग्रहाची गात आहे ना तिसरे, काले चदुपाना बाह्य प्राण, अभ्यंतर प्राण आणि ते निश्चय प्राण. बाह्य प्राण म्हणजे काय घ्यायचं तर द्रव्य प्राण. हे कसे आहे उद्गलात्मक आहे. आता पुढे सांगणार प्राण इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोश्वास हे प्राण आहेत जीवाची. म्हणजे हे उत्पन्न झाले की जीव जगला, जीव उत्पन्न झाला आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जीव जिवंत आहे आणि हे प्राण नष्ट झाले की जीव मेला. आपण म्हणतो ना तो जीव गेला निघून. तर जोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत काय म्हणतो, काय लावून बघतो त्याला आपण स्टेपलर लावून बघतो किंवा हातानं नाडी चालवायचा बघतो, छातीला हात लावून बघतो श्वास चालू आहे किंवा त्याच्या असे तर हे लावून बघतो की श्वासोश्वास चालू असेल तर ते हवा येते ना आपल्याला. म्हणजे तो प्राण, श्वासोश्वास, आयु वगैरे हे सगळे प्राण आहेत. इंद्रिय तर समजा आता प्राण गेला की डोळेचे निस्तेज होतात ना, सगळे इंद्रियच बंद होतात. म्हणजे मग काय म्हणतो आपण हा गेला जीव. म्हणून त्याच्या ते आहेत तोपर्यंत जीव जिवंत आहे, ते गेला की जीव मेला. म्हणजे व्यवहारामध्ये ज्याला जीवन आणि मरण ही संज्ञा, ज्याच्या संयोगानं जीवन आणि ज्याच्या वियोगानं मरण ही संज्ञा प्राप्त होते त्याला काय म्हणायचं, प्राण म्हणायचं. तर या ठिकाणी मग ह्या आपल्या व्यावहारिक जीवनासाठी निमित्तभूत कोण आहे, हे प्राण आहेत. आता ते कोणते आहे ते पुढे सांगते. त्याच्यामध्ये हे अभ्यंतर प्राण जे आहे ते जीवाची पर्याय, चेतन पर्याय, जीवाची विभाव पर्याय म्हणतात. भाव प्राण जीवाची पर्याय, भाव प्राण. आणि निश्चय प्राण काय असणार की ज्याच्याद्वारे जीव आहे, जीव संज्ञा ज्याला प्राप्त झालेली आहे. जीव का म्हणतो आपण त्याला, तो चेतन प्राण त्याच्यामध्ये आहे, चैतन्य भावाला धारण केलेला आहे. म्हणतो सदैव काय आहे, जीव. निश्चय नैदो जो चेतना जस सांगितले ना, निश्चय नाही ज्याला चेतना आहे तो जीव आहे, चेतन प्राण. निश्चय चेतना. आणि हे कोणते आहे ते सांगते आता इथं. इंद्रिय, बल, आयु, श्वासोश्वास पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे ते प्राणांची नावं. तर ज्याप्रमाणे हा बाह्य प्राणानं जीव जगतो त्याला प्राण हे नाव आहे, त्याप्रमाणे अभ्यंतर प्राणांच्या द्वारे सुद्धा जीव जगतात म्हणून त्याला काय म्हणतात, प्राण म्हणतात. आता इथं प्रश्न टीकेमध्ये केलाय तरी पर्याप्ती आणि प्राण यामध्ये काय अंतर आहे. पहिल्यांदा जर म्हटलं तर हे बघायला पाहिजे की कोणते कोणते प्राण आहेत ते, आणि मग नंतर हे घ्यायला पाहिजे. आपण पहिला प्राण बघूया आणि मग ते घेऊया. 130 नंबरची गाथा घ्या. द्रव्य प्राण म्हणजे पुद्गलाची रचना, म्हणजे पुद्गलात्मक जे आहे ते. म्हणजे आता इंद्रिय दोन प्रकारचे आहेत,
द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. म्हणजे द्रव्येंद्रिय ती कशी आहे, पुद्गलाची रचना आहे. ज्यात आपल्याला डोळा, ज्याच्याद्वारे आपण काय करतो, पाहतो, कान आहे त्याच्याद्वारे ऐकतो. तर अशी ती जी इंद्रिय, त्याला म्हटलं द्रव्येंद्रिय, पुद्गलाची जी रचना आहे ती. आणि त्यामध्ये जे जीवाचा जाणण्याचा उपयोग आहे किंवा जाणण्याची शक्ती आहे, लब्धी आणि उपयोग, त्याला काय म्हटलेलं आहे, भावेंद्रिय. ती जीवाची पर्याय, जीवाच्या प्रदेशामध्ये दोन प्रदेश स्वतंत्र आहेत. इथं दोघं एकत्र आहेत, परंतु दोघांचे प्रदेश कसे आहेत, स्वतंत्र आहेत. परंतु एक ठिकाणी असल्यामुळे आपल्याला काय वाटतंय, एक आहे. परंतु पुद्गलाची रचना पुद्गलामध्ये आहे आणि जीवाच्या प्रदेशामध्ये जीवाचे पर्याय आहे. मग हे भाव प्राण कुठल्या प्रदेशामध्ये आहेत, जीवाच्या प्रदेशामध्ये. आणि द्रव्य प्राण कुठे आहेत, पुद्गलाच्या प्रदेशामध्ये आहेत. शरीराचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये हे द्रव्येंद्रिय, द्रव्य प्राण जे आहे ते द्रव्य मन, द्रव्य वचन आणि काय, हे सगळं पुद्गलाची रचना आहे. मग कोणते कोणते प्राण आहेत ते सांगत होतं ना इथं. दुसरी गाथा घेऊन आपण ते घेऊया. 130 नंबरच्या गाथेमध्ये पंचे विंदिय पाणा मनवची काय सुतिन्नी बलपाणा. आण पाण पाणा आउग पाणे न होंती दस पाणा. तर हे प्राण किती आहेत, व्यवहार जे द्रव्य प्राण आणि भाव प्राण ते किती आहेत, तर 10 आहेत म्हणून सांगितले. पंचेव इंद्रिय पाणा, 5च काय आहेत, इंद्रिय प्राण. मनवची काय सु तिन्ही बलपाणा, मन वचन काय तिन्ही मध्ये काय बल प्राण. आणि आण पाण पाण म्हणजे श्वासोश्वास प्राण. आणि आउग प्राण, आयु प्राण. हे दोन्हीचे भेद होणार, द्रव्य प्राणाचे पण आणि भाव प्राणाचे पण. दोन्ही मध्ये काय ना, द्रव्य प्राण आणि भाव प्राण. त्याच्या पुढे व्याख्या वगैरे केलेल्या आहे, थोड्या नंतर आपण बघू त्याला. 5 इंद्रिय, 5 इंद्रिय माहिती आहेत सगळ्यांना. वचनेंद्रिय, 3 बल. 3 बल म्हणजे मन बल, वचन बल आणि काय. एक श्वासोश्वास आणि एक आयु. तर आता जे 5 इंद्रिय प्राण आहेत, तर द्रव्य प्राण म्हणजे काय घेणार आपण, त्या इंद्रियाची जी पुद्गलाची जी इंद्रियाकार रचना, त्याला काय घेणार, द्रव्य प्राण. पुद्गल जे त्या इंद्रियाच्या आकार रूपानं ते पुद्गल वर्गणाचे आपण आहार वर्गणा ग्रहण करतो, त्या इंद्रिय रूपानं परिणमतात. डोळा जो आहे तो, आता हे सुद्धा निवृत्ती आणि उपकरण आहे सगळं. हे बाहेरचं जे दिसतंय ना आपल्याला, किंवा कानाची हे पाकळी दिसते, हे सगळं काय उपकरण आहे. बाहेरून जे दिसतंय ना ते सगळं उपकरण आहे. इंद्रिय आत आहे, जी रचना निवृत्ती म्हणतात त्याला, ते इंद्रिय आत आहे. आणि हे बाहेरचं काय सगळं उपकरण. हे नाक हे सुद्धा काय उपकरण आहे. हे ज्या वरची जी आपली जी स्पर्श इंद्रियाच्या वरची जी सगळ्यात शेवटची लेर, हे उपकरण आहे. शेवटचं काय म्हणायचं त्याला, थर. 7 असतात एकावर एक, जे आपले पापुद्र आहेत ना, हे सगळे त्वचेचे त्वचा. तर हे बाहेरचे सगळ्यात लेअर आहे, हे उपकरण आहे. आणि उपकरण पण 2 प्रकारचं असते, ते अभ्यंतर आणि बाह्य उपकरण. त्याच्यामध्ये येईल पुढे आपल्याला इंद्रिय येणार ना,
आता इथंच येते. अभ्यंतर उपकरण आहे, काहींना झालं असेल, बाकीच्यांना माहित नाही सगळ्यांना. अभ्यंतर उपकरण आहे बाह्य, आतून जे इंद्रियाचं संरक्षण करतं त्याला अभ्यंतर उपकरण म्हणायचं, आणि बाहेरून जे इंद्रियाचं संरक्षण करतं त्याला बाह्य उपकरण म्हणायचं. म्हणजे प्रत्येक इंद्रियाला आहे. आता डोळ्याला आहे आतलं काळं बुबुळ आणि पांढरं, हे अभ्यंतर उपकरण, आणि पापणी आहे ही बाह्य उपकरण. तर आपल्याला काय तर धूळ आली की आपण लगेच काय करतो, डोळे बंद करतो. म्हणजे ते ह्या डोळे जर नसती पापणी तर काय झालं असतं, सगळे धूळ आपल्या डोळ्यात गेले असते ना. हे कान आहेत, आतनं बाहेरून कोणते आत जात नाही ह्याच्यामध्ये, किडा म्हणा धूळ म्हणा किंवा काय, तर हे बाहेरून आपल्याला संरक्षण करते इंद्रियाला. हे ओठ आहेत, हे रसनेंद्रियाला बाहेरून संरक्षण करतात. आणि कानाच्या आतला पडदा आहे तो आतून त्या कर्णेंद्रियाचं काय करतो, संरक्षण करतो. आणि त्याच्या आतमध्ये, ह्या उपकरणाच्या आतमध्ये जे पुद्गलाचे काय आहे त्या आकार सांगितले प्रत्येक इंद्रियाचे, पुढे येईल आपल्याला. तर ती रचना जी होते ज्या पुद्गल परमाणूपासून, आणि ती जी रचना झाली त्याला काय म्हणायचं, द्रव्येंद्रिय. आणि ह्याला पण उपकरणाला पण द्रव्येंद्रिय म्हटलेलं आहे, निवृत्ती आणि उपकरण. आणि त्या द्रव्येंद्रियाच्या निमित्तानं ज्याला आपल्याला ज्ञानावर कर्माचा आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभ होऊन जे ज्ञान झालं त्याला काय म्हणायचं, भावेंद्रिय. म्हणजे ज्ञान झालं त्या इंद्रियांच्या द्वारे, ती कुणाची पर्याय, ती चेतनरूप जीवाची पर्याय. काल सांगितलं ना आपण, म्हणजे डोळ्याने आपण पाहिलं हे पांढरं आहे त्याला म्हणायचं भावेंद्रिय. जे आता आपण तुम्ही कानाने शब्द ऐकायला लागलेला आहे हे भाव कर्णेंद्रिय तुमचं, जे तुम्हाला ऐकून ज्ञान होत आहे त्याला काय म्हणायचं, भाव कर्णेंद्रिय. आणि ऐकण्याला निमित्त जे आहे ते कोण आहे, द्रव्य कर्णेंद्रिय. असं प्रत्येक इंद्रियामध्ये दोन इंद्रिय लावायचे, द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. जी शरीराचे अवयव आहे ते द्रव्येंद्रिय, आणि जी जीवाला जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं भावेंद्रिय. तसंच मन बल आणि मनोबल, द्रव्य मन आणि भाव मन, ते पण दोन प्रकारचे होणार. जे आपल्या हृदयाच्या ठिकाणी अष्टपाकळ्यांच्या आकाराचं पुद्गलाची रचना आहे, जसं डोळ्याची रचना आहे तशी मनाची पण रचना आहे. कुठल्या डॉक्टरना ती सापडत नाही ती रचना, म्हणजे दिसत नाही. तर ते द्रव्य मन, आणि त्याच्या निमित्तानं जो आपण विचार करतो ते काय आहे, भाव मन. विचार करणं हे भाव मन घ्यायचं. म्हणजे भाव मन भावेंद्रिय ज्ञानात्मक आहे म्हणून आपण बघितलं त्याला कुठे अंतर्भूत केलं, प्रश्न विचारला तुम्हाला परीक्षेमध्ये, इंद्रिय मार्गणेचा नाही, इंद्रिय प्राणांचा कुठल्या मार्गणेमध्ये अंतर्भाव केला. तर मला सामान्य माहित होतं की सगळे इंद्रिय पर्याप्त म्हणणार, ज्ञान मार्गणेमध्ये अंतर्भाव केला, कारण काही इंद्रिय प्राण तिथं भावेंद्रिय घ्यायचे आणि ते ज्ञानात्मक आहे म्हणून त्याचा ज्ञान मार्गणेमध्ये अंतर्भाव केलेला आहे. आणि काय सांगितलं होतं, द्रव्येंद्रिय भावेंद्रिय, द्रव्यमन भावमन. तसं द्रव्यवचन भाववचन, जी बोलण्याची शक्ती जीवाची जी आहे त्याला म्हणायचं भाववचन, किंवा जे अंतर्जल्प पण ज्ञानात्मक असते त्याला म्हणायचं भाववचन. आणि हे जे बोलतो हे द्रव्यवचन. हे जे शब्द वर्गणाच्या भाषा वर्गणा शब्दरूप परिणमतात ते काय आहे, द्रव्यवचन. आणि ते बोलण्याची जीवाची जी शक्ती किंवा तर त्या रूपानं जे असं बोलायचं आपण जे ज्ञान रूपाने परिणमतो त्याला काय म्हणायचं, भाववचन. अंतर्जल्प भाव. आता आपण ध्यानामध्ये अंतरंगामध्ये बोलत असतो ना, ते ज्ञानात्मकच असते म्हणून त्याला काय म्हणायचं, भाववचन. शरीर नामकर्माचा उदय झाला असताना शरीराला उत्पन्न करण्याची शक्ती रूप काय आहे, काय बल प्राण आहे. शरीर हे घेणार आपण द्रव्य काय बल, आणि त्या शरीराला उत्पन्न करण्याची जी शक्ती, शरीराच्या चेष्टेला उत्पन्न करण्याची जी जीवाची शक्ती त्याला काय म्हणणार आपण, भाव काय बल म्हणणार.
सगळे 10च्या 10 द्रव्य आणि भाव दोन्ही पण लावायचे. श्वासोश्वास निश्वास कर्माच्या उदयाबरोबर शरीर नाम कर्माचा उदय झाला की तिथं श्वासोश्वासाची जी प्रवृत्तीला कारणभूत शक्ती त्याला म्हणायचं श्वासोश्वास प्राण. ज्याला आपण भाव प्राण घेतो ते सगळं जीवाकडे लावायचं, म्हणजे जीवाची शक्ती लावायची. आणि द्रव्य घेतो त्यावेळेला ती पुद्गल रूपाने जे परिणामन आहे त्याला द्रव्य लावायचं. स्वरनाम कर्माचा उदय झाला तर वचन व्यापार जो होतो त्याला काय म्हणणार आपण द्रव्य वचन. आणि ते द्रव्य वचन रूप त्याला कारणभूत जी जीवाची शक्ती विशेष त्याला म्हणायचं भाववचन बोल. आयु कर्माचा उदय झाला की नरकादी पर्यायाला धारण करतो आपण, ते धारण करणं रूप शक्ती त्याला काय म्हणायचं आयु प्राण. आता प्रत्येकाचं पुढच्या कथेत सांगतंय, पुढच्या कथेत बघू आपण. मला हे सांगायचं होतं पहिल्यांदा की आपण 5 इंद्रिय 3 बल आयु आणि श्वासोश्वास हे काय आहेत प्राण आहेत. कुठल्या न्यायानं म्हणायचंय व्यवहार न्याय. निश्चय न्याय कोणता प्राण आहे जीवाचा चेतना. म्हणजे कुठल्या पण गतीत जाऊ देत चेतना कधी नष्ट होत नाही, त्यामुळे जीव सदैव आहेच, मेला नाही जीव. कोणत्या पेक्षेने मेला? इथली इंद्रिय सुटली, इथली आयु सुटली, इथला श्वासोश्वास सुटला तर तो मेला म्हणायचा. आणि पुन्हा दुसरीकडे जाऊन नवीन उत्पन्न होणार, मग तिथं जन्म झाला, तिथले प्राण उत्पन्न झाले आणि इथले प्राण गेले. गेला म्हणतो, जीव मेला म्हणत नाही, जीव गेला. जीव गेला म्हणजे कुठं नष्ट झाला नाही, दुसरीकडे निघून गेला. आपण म्हणतो की नाही तो गावाला गेला, तसं इथं जीव दुसऱ्या गतीला गेला, त्याला म्हणायचं म्हणजे त्याला मरण असं संज्ञा आहे. आता पहिल्याच्या मध्ये तिथं प्रश्न केला होता की पर्याप्ती आणि प्राण याच्यामध्ये काय अंतर आहे. कारण पर्याप्तीमध्ये सुद्धा नावं हीच आली, इंद्रिय पर्याप्ती, श्वासोश्वास पर्याप्ती. ह्या बलामध्ये मन आणि वचन आहे, तिथं भाषा पर्याप्ती आणि मन बल आहे, मन पर्याप्ती आहे. त्यामुळं पर्याप्ती आणि प्राणामध्ये काय अंतर आहे. तर सांगितलं की पर्याप्ती म्हणजे काय आहे, आपण काल बघितलं होतं. आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास, भाषा आणि मन रूप परिणमविण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्णता. ह्या सगळ्यांना मनरूपानं परिणमविण्याच्या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला काय म्हणतात पर्याप्ती म्हणतात. आणि ज्याच्याद्वारे जीवन संज्ञा प्राप्त होते त्याला काय म्हणतात प्राण म्हणतात. ते दोघांच्या व्याख्येमध्ये अंतर आहे, लक्षणामध्ये अंतर आहे. पर्याप्तीचं लक्षण काय आहे, आहार रूप परिणमण्याची किंवा शरीर रूप परिणमण्याची किंवा इंद्रिय रूपानं परिणमण्याची जी जीवाच्या शक्तीची पूर्णता त्याला काय म्हटलं पर्याप्ती. आणि ज्याच्याद्वारे जीव जगतो किंवा जीवन संज्ञेला प्राप्त होतो त्याला काय म्हणतात प्राण. विषय ग्रहण रूप व्यापाराची व्यक्ती त्याला प्राण म्हटलेलं आहे. विषयाला ग्रहण करणं म्हणजे जसं आता स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे आपण स्पर्श केला, रसनेंद्रियानं रस चाखला, हा विषय व्यापार म्हणायचा याला. आता डोळ्यानं पाहताय तुम्ही, हा विषयाचा व्यापार चालू आहे. कानानं शब्द ऐकताय, हा व्यापार करतो ना आपण. कोणता व्यापार चालू आहे तर विषयाला ग्रहण करण्याचा व्यापार. ह्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे प्राण म्हटलेलं आहे. हे भावेंद्र सांगितलं ना तर तुम्हाला, हे जे ग्रहण करतो आपण इंद्रियाच्या द्वारे त्यालाच काय म्हटलेलं आहे भावेंद्रिय. ते विषयाला ग्रहण करण्याचा व्यापार जो आहे त्याला काय म्हणतात प्राण म्हणतात. मग ह्याच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे दोघांच्या मध्ये. कशामध्ये पर्याप्ती आणि प्राणामध्ये. आता ह्याच्यामध्ये काही प्राण कारण आहेत आणि पर्याप्ती कार्य आहे, आणि काही वेळेला पर्याप्ती कारण आहे आणि प्राण कार्य आहे. कारण काय
कारण काय असतं, अगोदर असतं आणि कार्य नंतर. त्या पहिला कार्य आणि मग नंतर कारण असते. कारण अगोदर ना, पीठ अगोदर मग भाकरी होते. काय भाकरी अगोदर काय पीठ. तर कारण पहिला असते आणि कार्य नंतर होते. हा, तर इथं ज्या वेळेला जीव जन्माला येतो त्याला इंद्रिय प्राण त्याला सुरू होतात. इंद्रिय पर्याप्ती होत नाही. इंद्रिय प्राण म्हणजे वीर्यांतराय ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम, इंद्रिय आणि वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम हे प्राण आहे, ते चालू होतात त्याला. परंतु अजून इंद्रिय पर्याप्ती पूर्ण व्हायला अंतर्मुहूर्त लागतो. म्हणून प्राण अगोदर आहे तिथं आणि पर्याप्ती नंतर आहे. म्हणून इंद्रिय प्राण हे काय आहे, कारण आहे. आणि ज्याला जेवढे इंद्रियाचा क्षोभक्षम असेल त्याला तेवढीच इंद्रिय उत्पन्न होणार, तेवढ्याच इंद्रिय पर्याप्ती होणार. एक इंद्रिय जीव आहे तर काय होणार, त्याला फक्त स्पर्शेंद्रिय प्राण आहे, त्याला फक्त स्पर्शेंद्रियावरून कर्माचाच काय झालाय, त्याला फक्त क्षोभक्षम आहे. मग त्याला किती इंद्रिय उत्पन्न होणार, एक स्पर्शेंद्रिय उत्पन्न होणार. द्विंद्रिय आहे तर त्याला 2 इंद्रियावरून कर्माचा क्षोभक्षम आहे. तो पहिल्या सुरुवातीपासूनच आहे त्याला क्षोभक्षम, म्हणजे त्याला लब्धी झालेली आहे. म्हणून इंद्रिय प्राण अगोदर असतात, म्हणजे सुरुवातीपासून आहेत, जन्मल्यापासून. आणि इंद्रिय पर्याप्ती अंतर्मुहूर्तानंतर पूर्ण होते. म्हणून प्राण, इंद्रिय प्राण हे कारण आहे आणि इंद्रिय पर्याप्ती कार्य आहे. इंद्रिय पर्याप्ती कार्य. तसंच काय बल प्राण, तर शरीर नामकर्माचा उदय आहे त्याला पहिला समय, म्हणजे शरीर हे धारण केलं की लगेच त्याला शरीर नामकर्माचा उदय सुरू होतो. तर ते काय बल प्राण त्याला पहिल्यांदाच आहे आणि शरीर पर्याप्ती नंतर पूर्ण होते, अंतर्मुहूर्तानंतर. आपण होतो ना, पहिला आहार पर्याप्ती होणार पूर्ण, मग शरीर पर्याप्ती पूर्ण होणार. म्हणून त्या ठिकाणी काय बल प्राण हे काय आहे, म्हणून काय बल प्राणाला कुठं गर्भित केलं, तिथं योग मार्गामध्ये, काय योग मध्ये त्याला अंतर्भूत केलेलं आहे. आणि काय बल शरीर, शरीर पर्याप्ती कार्य. आणि आता भाषा वचन बल आहे ना दुसरं, तर भाषा पर्याप्ती हे कारण आहे उलट. कारण जोपर्यंत भाषा पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत वचन योग चालू होत नाही, वचन प्राण येत नाही. म्हणून पहिल्यांदा भाषा पर्याप्ती पूर्ण होणार, मग वचन बल चालू होणार. वचन बल हे त्या पर्याप्तीचं कार्य समजलं जातं. 3 प्राण जे आहेत ते पर्याप्त झाल्याशिवाय ते प्राण सुरू होत नाही. कोणते, मन नाही, आता सांगितलं वचन बल, मनोबल आणि उच्छ्वास. भाषा पर्याप्ती पूर्ण झाल्यावर वचन, श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाला की श्वासोश्वास प्राण चालू होतो. जोपर्यंत श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण होणार नाही तोपर्यंत श्वासोश्वास प्राण चालू होत नाही. म्हणून सांगितलं ना, अपर्याप्त अवस्थेमध्ये श्वासोश्वास प्राण असत नाही. आता पुढे येणार आहे ते, कुठल्या याच्यामध्ये किती प्राण असतात ते पुढे येणार आहे. आता इथे लक्षात घ्या, 3 काय पोळीनं पर्याप्ती कारण आहेत. आता कोणते कोणते 3 पर्याप्ती, उच्छ्वास पर्याप्ती, उच्छ्वास पोळीने घेऊया, उच्छ्वास पर्याप्ती कारण आणि श्वासोश्वास प्राण कार्य. आनपान हे कार्य, म्हणजे जन्मल्यापासून श्वासोश्वास प्राण असत नाही. जे श्वासोश्वासाशिवाय सुद्धा जीव जगतो, लक्षात ठेवा. कुठं, लब्ध पर्याप्तकामध्ये, निवृत्ती अवस्थेमध्ये. श्वास नसला तरी सुद्धा तिथं जीव जिवंत आहे.
नंतर भाषा पर्याप्ती हे कारण आहे. ज्याला भाषा पर्याप्ती पूर्ण होणार त्याच्यानंतरच वचन पण चालू होते. सजल जोपालिका सुटून जाईल मग तुमचं मला. भाषा पर्याप्ती पहिला पूर्ण होणार मग वचन बल चालू होणार. आणि मन पर्याप्ती पूर्ण झाल्यावर मग मन प्राण चालू होतो. म्हणून मन पर्याप्ती कारण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं होतं सुरुवातीला कशामध्ये काय अंतर्भूत केलं त्यावेळेला पण हे सांगितलं होतं. आणि मन प्राण कार्य, मन बल प्राण. म्हणून पर्याप्ती आणि प्राण मध्ये काय भेद आहे तर कार्यकारण भेद आहे. कधी प्राण कारण आहे आणि पर्याप्ती कार्य आहे. आणि इथं ह्या तीन पर्याप्ती कारण आहेत आणि प्राण कार्य हा त्यांच्यामध्ये भेद आहे. श्वासोश्वास पर्याप्तीमध्ये काय त्याचं व्याख्या काय येणार की जी उच्छ्वास निश्वास आहार वर्गण्याच्या परमाणूंना उच्छ्वास निश्वास रूपानं परिणमिण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्णता त्याला काय म्हटलंय श्वासोश्वास पर्याप्ती म्हटलं. आणि श्वासोश्वास प्राण कशाला म्हणणार जे श्वास घेणं आणि सोडणं रूप जो व्यापार आहे त्यालाच काय म्हणणार आपण श्वासोश्वास प्राण म्हणणार. श्वासोश्वास रूप परिणाम श्वासोश्वास प्राण आहे आणि श्वासोश्वास निघण्याची शक्तीची पूर्णता त्याला श्वासोश्वास पर्याप्ती म्हणतात. त्याचप्रमाणे शरीर पर्याप्त काय बल प्राण त्याला जन्मल्यापासून आहे काय योग सुरू झालाय त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर शरीर पर्याप्ती म्हणजे त्या खल आणि रसभागाला अस्थि आणि हाड आणि रक्त अधिक रूपानं परिणमिण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्णता त्याला काय म्हटलेलं आहे शरीर पर्याप्ती म्हटलेलं आहे. लक्षात आलं काय परत सांगायला पाहिजे. हे कार्यकारण समजलं का. इंद्रिय प्राण काय आहे कारण आहे. कारण का म्हटलं त्याला की जन्मल्यापासून त्याला ज्ञानावरण कर्माचा आणि वीर्यांतर कर्माचा क्षोभक्षम आहे त्यालाच प्राण म्हटलेलं आहे इंद्रिय प्राण. म्हणून ते सुरुवातीपासून आहे म्हणून ते कारण आहे. आणि इंद्रिय पर्याप्ती नंतर पूर्ण होते. ते इंद्रिय आकार पण परिणमून त्याचा व्यापार होणं हे जे इंद्रिय प्राण पर्याप्ती म्हणणार आपण त्याला तर ती नंतर होणार. म्हणून त्याला प्राणाला कारण म्हटलं आणि पर्याप्तीला कार्य म्हटले. इंद्रिय प्राण कशाला म्हणायचं त्याच्यावरून मग लक्षात येईल तुम्हाला. इंद्रिय प्राण कशाला म्हटलं की ज्ञानावरण कर्माचा आणि वीर्यांतर कर्माचा क्षोभक्षम तो भाव प्राण मुख्यता घेतली त्याची भाव प्राणांची. तर त्यापेक्षा ते इंद्रिय प्राण अगोदर आहेत. आणि ही जी रचना होणार शरीराची पुद्गलाची ती नंतर होईल रचना. म्हणजे पहिल्यांदा त्या इंद्रिया रूपानं परिणमण्याच्या जीवाच्या शक्तीची पूर्णता इंद्रिय पर्याप्ती ती नंतर होणार. त्याला ती ज्ञानावरण वीर्यांतर कर्माचा क्षोभक्षम असणार जन्मल्यापासून. ज्या इंद्रियांचं त्याला काय म्हणतात त्याला एकेंद्रियाधिक जेवढे इंद्रिय असतील तेवढे इंद्रियावरून कर्माचं त्याला क्षोभक्षम म्हणजे शक्ती. ही इंद्रिय रूपानं परिणमिण्याची जीवाची शक्तीची पूर्णता त्याला म्हणायचं पर्याप्ती. आणि ही शक्ती म्हणजे कोणती की ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम म्हणजे त्याला जाणण्याची शक्ती. त्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाला जाणण्याची शक्ती लब्धी म्हणतात त्याला. ती पहिल्या समयापासून असते. आता पुढच्या 131 नंबर गाथेमध्ये ते सांगतील त्यावेळेला अजून एकदा बघू आपण त्याचं. फक्त इथं लक्षात काय घ्यायचं प्राण इंद्रिय प्राण कारण आहे आणि इंद्रिय पर्याप्ती कार्य आहे. काय बल प्राण कारण आहे आणि शरीर पर्याप्ती कार्य आहे. कारण का हे प्राण सुरुवातीपासून आहे आणि पर्याप्ती अंतर्मुहूर्तानंतर होतात. आणि
उच्छ्वास पर्याप्ती, भाषा पर्याप्ती आणि मन पर्याप्ती हे पूर्ण झाल्यानंतर मग हे 3 प्राण चालू होतात. जोपर्यंत हे पर्याप्ती पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत प्राण चालू होत नाहीत. ते विग्रहगतीत पण असतं का? इंद्रिय प्राण आणि काय बल प्राण कार्बन काय योगमध्ये असतं? तिथं कुठं असतं? कार्बन काय योगमध्ये? तिथं कुठं असतं? काय बल प्राण आहे? पर्याप्ती होते का इंद्रिय पर्याप्ती? अगदी विष्णू अवस्था करते ना आहार वगैरे. हा तिथं पण असणारच की विग्रह. काय योगमध्ये असू शकतं? कर्मांकाय मध्ये पण आहे आणि अपर्याप्त अवस्थेमध्ये पण आहे ना. जन्माला पहिल्या समयापासूनच सांगितलं की त्याच्यानंतर जोपर्यंत अपर्याप्त अवस्था आहे तिथं पण ते इंद्रिय प्राण आणि काय बल प्राण आहेच ना त्याला. आता असं जर म्हटलं तर कार्बन काय योग? ते जीव ते दुसऱ्याच ठिकाणी. ते तर 1 समय 2 समय असेल त्या ठिकाणी, परंतु तिथं पण आहे त्याच्या पुढे पण अंतर्मुहूर्तापर्यंत पर्याप्ती पूर्ण व्हायच्या अगोदरपासून म्हणजे पहिल्यापासून जन्माच्या पहिल्या समयापासून आहे हे सांगितलं. जन्माच्या पहिल्या समयापासून इंद्रिय प्राण पण आहे, काय बल प्राण पण आहे, परंतु पर्याप्ती नाही तिथं पूर्ण झालेली. म्हणून प्राण हे कारण आहे आणि पर्याप्ती हे कार्य आहे. आणि ही पर्याप्ती पहिला होते आणि प्राण हे नंतर सुरू होतात. म्हणून कारण पर्याप्ती झाल्यावरच हे प्राण चालू होणार. पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय प्राण होणार नाहीत. म्हणून इथं ह्या 3 पर्याप्ती कारण आणि श्वास, वचन, बल आणि मन प्राण हे कार्य आहे. आणि इथं पहिल्या सुरुवातीच्या भावाच्या पहिल्या समयापासून इंद्रिय प्राण आणि काय बल प्राण चालू असतात त्या जीवाला. आता अपर्याप्त जीवामध्ये 3 प्राण घेणार आपण. इंद्रिय प्राण, काय बल प्राण आणि आयु प्राण. आणि हे इंद्रिय पर्याप्ती आणि शरीर पर्याप्ती हे नंतर पूर्ण होते. त्या दोघांचं लक्षण भिन्न आहे. ह्याच्याद्वारे जीव जगतोय आणि इथं काय आहे जगण्याचा संबंध नाही. इथं काय त्या इंद्रियाकार रूपानं परिणमण्याची शिवाची शक्तीची पूर्णता होणं त्याला पर्याप्ती म्हटलेलं आहे. इंद्रिय प्राण आणि काय बल प्राण विग्रहगतीत नाही आहे की विग्रहगतीमध्ये पण तिथं ज्ञानावकर्माचा क्षोभक्षमच आहे ना तो विग्रहगतीमध्ये पण 3 प्राण असणार त्याला. आता आपली कुठले प्राण कधी किती प्राण असतात ते सांगतात पुढं. अपर्याप्त अवस्थेमध्ये ज्ञान कारण आणि पर्याप्तीला कारण आणि अपर्याप्त अवस्थेमध्ये ते नसतात श्वास अपर्याप्ती अवस्थेमध्ये पूर्ण कुठं झाले हे पुढंच होतात ना पूर्ण. मग ते सांगितलं की हे पहिल्या समयापासून आहेत आणि हे नंतर होतात उत्पन्न. मग कारण पहिला असतंय आणि कार्य नंतर होतंय. आणि ह्या 3 पर्याप्ती पहिला होतात आणि प्राण त्याच्यानंतर सुरू होतात. हे पहिल्या समयापासून नाहीत हे 3 प्राण. या पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच हे प्राण चालू होतात. तोपर्यंत होत नाही चालू. नाही पर्याप्त तेच की तसं सांगितलं की हे पर्याप्ती पूर्ण झाल्यावर होतात म्हणजे अपर्याप्त अवस्थेमध्ये हे प्राण नाहीत आणि हे अपर्याप्त अवस्थेमध्ये हे प्राण आहेत. इंद्रिय प्राण आणि काय बल प्राण हे अपर्याप्त अवस्थेमध्ये आहेत आणि पर्याप्ती त्याच्यानंतर पूर्ण होते. इंद्रिय प्राण अगोदर, इंद्रिय पर्याप्ती नंतर, काय बल प्राण अगोदर आणि शरीर पर्याप्ती नंतर. आणि हे 3 पर्याप्ती पहिला सुरुवात म्हणजे अगोदर होणार आणि त्याच्यानंतरच हे 3 प्राण चालू होणार. पुढे जाऊया का 131 नंबर गाथा. द्रव्य प्राण आणि भाव प्राणांच्या उत्पत्तीची सामग्री सांगतात. द्रव्य प्राण कशामुळे उत्पन्न होतात आणि भाव प्राण कशामुळे उत्पन्न होतात. वीर्य जुदमदिखोव समुत्थानो इंदी सुबला देहुदये कायाना वचिबला आऊ आउदये.
आता या ठिकाणी प्राणाच्या उत्पत्तीची कारणं सांगतायत. पहिले इंद्रिय प्राण तर लक्षात आले कोणते कोणते आहेत? इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोश्वास. इंद्रिय किती आहेत? 5. बल किती आहे? 3. आणि श्वासोश्वास आणि आयु. या प्रत्येकाच्या उत्पत्तीचं कारण काय आहे ते सांगतात या ठिकाणी. शरीर पर्यंत आधी नंतर इंद्रिय पर्यंत. हा बरोबर, ते पर्याप्तीनंतर आणि परंतु ह्या दोघांच्या मध्ये विभाग. म्हणून पर्याप्ती अगोदर होते पण नंतर प्राण सुरू होतात. पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच हे प्राण सुरू होतात. म्हणून पर्याप्त अवस्थेत अपर्याप्त अवस्थेत नसतात ते 3 प्राण. प्राण कोणतं? इंद्रिय प्राण पहिला, आणि मन प्राण, मनोबल प्राण. तर ह्याच्या उत्पत्तीचं कारण सांगतात की वीर्यांत्राय आणि वीर्यजुद मती खव. वीर्यांत्रायानं युक्त मती ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम. तो काय आहे? याला उत्पत्तीचं कारण आहे. इंद्रियाच्या उत्पत्तीचं कारण आहे. म्हणजे ज्याला जन्म झाला तिथून सुरू झाला आपल्याला मती ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम आणि वीर्यांत्राय कर्माचा क्षोभक्षम. मती ज्ञानावरण व वीर्यांत्राय कर्माचा क्षोभक्षम. दोन्हीसाठी. आता इथं फक्त त्या मती ज्ञानावरण मध्ये ते इंद्रिय लावायचं. स्पर्शनेंद्रिय मती ज्ञानावरण, रसनेंद्रिय मती ज्ञानावरण, घ्राणेंद्रिय म्हणजे एक इंद्रियाचं असेल तर पहिलं एकच लावायचं. द्विंद्रिय असेल तर पहिले 2 इंद्रियाचं आवरण क्षोभक्षम लावायचा. 3 इंद्रिय असेल तर 3 इंद्रियावरून कर्माचं क्षोभक्षम. 4 इंद्रिय असेल तर 4. आणि असंज्ञ असेल तर 5 इंद्रियावरून कर्माचं. आणि संज्ञ असेल तर इंद्रिय आणि नो इंद्रिय दोन्ही. ह्या मनाच्यासाठी नो इंद्रिय कर्माचं पण क्षोभक्षम असतं. जे मती ज्ञानावरच लावायचे. मती ज्ञानावरणामध्येच हे भेद करायचे. इथं इंद्रिय मती ज्ञानावरण कर्माचा क्षोभक्षम आणि इथं नो इंद्रिय मती ज्ञानावरण कर्माचा मती ज्ञानावरण आणि वीर्यांत्राय कर्माचा काय लावायचा? क्षोभक्षम. क्षोभक्षम म्हणजे आपण मागं बघितलेलं आहे. काय म्हणतात क्षोभक्षम? सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. आणि त्याच्या भविष्यकाळामध्ये उदयाला येणाऱ्या ते सर्वघाती स्पर्धकांचा देशघाती स्पर्धकांचा उदय. अशी ज्या कर्माची अवस्था असते मग ती पहिल्या समयापासून जन्मल्यापासून हे क्षोभक्षम चालू होतं. म्हणून त्या ठिकाणी इंद्रिय प्राणाला कारणभूत हे उत्पत्तीचे कारण कोण आहे? इंद्रिय प्राण ह्या क्षोभक्षमामुळे उत्पन्न होतो. हा भाव प्राण थोडक्यात समजा. आणि द्रवेंद्रिय जे आहे ते ह्याला पुन्हा द्रवेंद्रियाला पुन्हा नामकर्माचा उदय तो पण त्या ठिकाणी असणार कारणभूत. परंतु भावेंद्रियालाच मुख्य करून इथे सांगितलेलं आहे सगळं उत्पत्तीचे कारण. नंतर काय घेतलं? वचन बल. वचन बलासाठी काय कारण आहे? स्वर नामकर्माचा उदय. देहुदय कायाना वची बला आऊ आऊदय. शरीर नामकर्माचा उदय कशासाठी? 3 साठी सांगितलं तसं. काय बल प्राण, श्वासोश्वास प्राण आणि वचन बल प्राण. त्याला पुन्हा त्याची स्वतंत्र पण कारणं आहेत. 3 घेतेमुळे ना. वचन बल, वचन बल, काय बल आणि श्वासोच्छ्वास. हे प्राण
प्राण घ्यायचे, तिन्ही पण. ह्या तिन्ही प्राणासाठी एक सामान्य शरीर नाम कर्माचा उदय तिन्हीला पण आहे. आणि त्याच्याबरोबर पुन्हा या तिन्हीला कॉमन काय आहे? शरीर नाम कर्माचा उदय. म्हणजे 8 कर्मापैकी एक नामकर्म आहे आणि त्यामध्ये शरीर नावाचं नामकर्म आहे, त्याचा उदय येतो. आणि ह्याच्यामध्ये विशेष वचनपदामध्ये काय लावणार? पुन्हा स्वर नामकर्माचा पण उदय असतो त्याला. स्वर नाम काय बलाला फक्त शरीर नामकर्म त्याचा पहिल्या समयापासून उदय आहे, म्हणून त्याला कायबल प्राण पहिल्या समयापासून आहे. म्हणजे आता आपण कुठल्या भावात गेलो, औदारिक शरीर अजून उत्पन्न झालं नाही, परंतु औदारिक शरीर नामकर्माचा उदय सुरू होतो. अजून पूर्ण झालं नसताना सुद्धा त्या नामकर्माचा उदय त्या जीवाला आहे. आणि श्वासोश्वास साठी पण शरीर नामकर्माचा उदय आहे आणि श्वासोश्वास नावाचं नामकर्म पण आहे. नामकर्म हे त्याच्या उत्पत्तीचं कारण आहे. श्वासोश्वास नामकर्माचा उदय पण श्वासोश्वास पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच सुरू होतो. म्हणून श्वासोश्वास प्राण पर्याप्ती पूर्ण झाल्यावरच होणार. आणि आयु प्राण आयु कर्माचा उदय. आयु नावाचं कर्म आहे, नामकर्म नाही, आयु कर्म. म्हणजे सामान्यपणे त्यांनी गाते तर एवढं सांगितलं की वाक, वचन, बल, कायबल आणि श्वासोश्वास या तिन्हीसाठी शरीर नाम कर्माचा उदय सांगितला. कारण त्या शरीर नाम कर्माचा उदय झाल्याशिवाय हे सगळं प्राप्त होणार नाही. आणि आयु कर्मासाठी आयु कर्माचा, आयु प्राणासाठी आयु कर्माचा उदय. म्हणजे जोपर्यंत आपला आयु कर्माचा उदय असेल तोपर्यंत आपला आयु प्राण राहणार. आणि ज्या क्षणाला आयु कर्माचा उदय संपला की सगळं संपलं. तिथं आयु प्राण पण संपला, श्वासोश्वास पण संपला आणि बाकीचे इंद्रिय प्राण वगैरे पण त्या ठिकाणी संपतात. म्हणजे मुख्य मेन कोण आहे? आयु. आयु प्राण हे मुख्य आहे त्यामध्ये. आयु प्राण असेल तर तो जीव जगतो आणि आयु प्राण नष्ट झाला तर तो जीव मरण पावतो. आणि त्याच्यासाठी बाकीचे पण हे प्राण तिथे निमित्तभूत आहेत. वेळ झालेली आपली. पुढचं बरोबर उद्या घेऊया परत एकदा रिव्हिजन. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञान दर्शन संपन्न आहे. हा मी इंद्रिय रहित अतींद्रिय आहे. मन वचन काय रहित निष्क्रिय आहे. जाना स्वतः. हे सर्व संयोगाचे वर्णन चालू आहे. जीवाच्या औपाधिक भावाचे वर्णन आहे. ह्या औपाधिक भावाला जाणून ह्या औपाधिक भावाने रहित असा आपला निरुपाधी स्वरूप, निष्क्रिय अतींद्रिय स्वरूप जीव आहे. त्या जीवाला स्वरूपाने जाणं हे आपले शाश्वत स्वरूप आहे. इंद्रिय प्राण नष्ट होतात, उत्पन्न होतात. हा मी जीव कधीही नष्ट होत नाही, उत्पन्न होत नाही. चेतना प्राण पण कधी नष्ट होत नाही, उत्पन्न होत नाही. ह्या चेतना प्राणानेच मी जिवंत आहे, सदैव जीव आहे. या शरीरातून गेलो तरी नष्ट होत नाही. जीवाचे जीवत्व कायम आहे. त्या ध्रुव शाश्वत चैतन्य प्राण स्वरूप निज जीवाला जाणा. शुद्ध चैतन्य स्वरूप शुद्ध
एको ध्रुव नमो हरे हनुमान नमो